हाय हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल. खूप कडक ऊन पडतं आहे. उन्हाळा आता सुरू झालेला आहे. उन्हाळा सुरू झालं ना की त्याच्यासोबतच एक भकास असं वातावरण विचित्र तयार होतं. त्याच्यामुळे ना घरात अगदी अन्न पाणी अजिबातच गोड लागत नाही आणि सारखं असं एकदम झणझणीत तिखट आणि काहीतरी वेगळं खायची इच्छा होते. सारखंच असं आपण उन्हाळा चालू झाला की काही ना काहीतरी नवीन रेसिपी वगैरे ट्राय करतो. मी आज तुम्हाला ना एक अशीच वेगळी ब्रेकफास्टसाठी रेसिपी दाखवणार आहे. त्याच्या आधी मला आहोंचा डबा पण तयार करायचा होता. मी आज मटकीची उसळ आणि चपाती त्यांच्या डब्यासाठी देणार होते आणि माझ्यासाठी आणि मल्हारसाठी मी ते रेसिपी तयार करणार होते, जे मी पुढे तर तुम्हाला दाखवणार आहे. आम्हाला चपाती भाजी खायला दोघांना आता खूप बोर होतं आहे आणि मल्हारचा असा आहे की त्याला आतापासूनच काहीतरी वेगवेगळं खायची खूप इच्छा होते. त्याच्या जिभेला खूप चव आहे. जर आवडीचा पदार्थ नाही झाला तर तो अजिबातच खात नाही. चला मी तुम्हाला आता रेसिपी दाखवते. मी आज करणार होते हिरव्या मुगाचे आप्पे. त्याच्यासाठी मी 2 वाटी हिरवे मूग आणि अर्धी वाटी त्याच्यामध्ये तांदूळ टाकले होते. आता मी तांदूळ ह्याच्यामध्ये का टाकते का तर थोडासा आप्प्यांना क्रिस्पीनेस येतो. जर तुम्हाला तांदूळ वापरायचे नसतील याच्यामध्ये तर तुम्ही बॅटर मिक्स करून झाल्यानंतर रवासुद्धा ह्याच्यामध्ये टाकू शकता. आता माझ्या मिक्सरमध्ये हे पूर्ण बसत नव्हतं सगळं, तर मी ह्याचे 2 पार्ट केले. त्याच्यामध्ये पहिल्या पार्टमध्ये 1 मिरची आणि थोडा आल्याचा तुकडा टाकला आणि दुसऱ्या पार्टमध्ये पण सेम तसंच केलं आणि इडलीचा आपण जसं पीठ दळतो तसं एकदम बारीक पण नाही जास्त मोठं पण नाही असं दळून घेतलं आणि मिक्सरच्या भांड्याच्या बाहेर काढलं. आता त्याच्यामध्ये ना मी अर्धा चिरलेला टोमॅटो टाकते, 1 कांदा टाकते आणि थोडीशी कोथिंबीर टाकते आणि मसाल्यातल्यापैकी मी त्याच्यामध्ये टाकते अख्खे जिरे. का तर जिरे असे दाताखाली आले ना की त्याची चव खूप अशी छान लागते, म्हणून मी अख्खे जिऱ्यांचा इथं वापर करते आणि चवीनुसार मीठ. आणि हे सगळं ना आता एकदम एकसाथ एकाच दिशेने हलवून घेते, मिक्स करून घेते सगळं. आता तुम्हाला ह्याच्यामध्ये जर इनो टाकायचा असेल तर तुम्ही टाकू शकता किंवा खाण्याचा सोडा एकदम चिमूटभर टाकला तर तुम्हाला चालेल. आता मी बाळ आणि मी खाणार आहे त्याच्यामुळे मी ह्याच्यामध्ये सोडा आणि इनो अजिबातच टाकणार नाही. एकसारखं तुम्ही 10-15 मिनटं चांगलं हलवून घेतलं ना तर तुम्हाला सोडा किंवा इनोची अजिबातच गरज पडणार नाही. मी 10 मिनटं ना सारखं सतत एका दिशेने त्याला हलवून घेतलं आणि हे माझ्याकडचं आप्पेपात्र आहे ना हे डीमार्टचं आहे. एकदम असं प्रोफेशनल आप्पेपात्र नाही आहे, त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये थोडेसे चिटकत होते. जर तुमच्याकडे चांगल्या प्रकारचं आप्प्याचं भांडं असेल ना तर छान आप्पे निघतात ह्याच्या मुगाच्या डाळीचे. आप्प्याचं भांडं छान असं गरम केलं, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा सगळीकडे तेल टाकलं. पहिल्यांदा जास्त तेल टाकायचं, नंतरच्या बॅचमध्ये कमी तेल टाकलं तरी काय हरकत नाही, आप्पे छान निघतात. इथे माझा जरा मोबाईल हलत होता का तर बाळ माझ्या पायापाशीच येऊन खेळत होतं आणि स्टँडला हलवत होता, त्याच्यामुळे थोडंसं कॅमेरा हललेला पण तुम्हाला दिसेल. 1 चमचा सगळीकडे बॅटर टाकून घेतला मी आणि त्याच्यावरती झाकण ठेवून द्या किंवा नाही ठेवलं तरी छान प्रकारे फोल्ड होतात आप्पे. हे बघा अशा प्रकारे चमच्याच्या साह्याने किंवा आप्प्याचे जे भांड्यासोबत जी काठी येते ना त्याच्या साह्याने किंवा फोर्कच्या साह्याने आप्पे तुम्ही पलटून घ्यायचे छान. मुगाच्या डाळीचे आप्पे ना एकदम हेल्दी आणि टेस्टी असतात. खायला एकदम खूप हलके असतात, पौष्टिक आणि रेसिपी ना एकदम झटपट होते. मुलांना तर हे खूप आवडतं. माझ्या बाळाला तर मुगाचे आप्पे भयानक आवडतात. मी त्याला आठवड्यातून एकदा किंवा महिन्यातून 2-3 वेळा तरी मुगाच्या डाळीचे आप्पे देतेच करून. नाहीतर मी रव्याचे पण आप्पे त्याला करून देते, पण रव्याचे आप्पे एवढ्या आवडीने खात नाही तो, पण मुगाच्या डाळीचे आप्पे त्याला खूप आवडतात. म्हटलं तुमच्याबरोबर पण ही रेसिपी शेअर करावी. आणि ज्या वेळेस मी रेसिपी अशी काहीतरी वेगळी दाखवते त्यावेळेस मी नेहमी सांगते की लहान मुलांना कसं रोजच्या जेवणापेक्षा काहीतरी वेगवेगळं असं करून दिलं ना की ते एकदम आवडीने खातात, त्यांना जेवणाची आवड होते. त्याच्यामुळे त्यांच्यासाठी का होईना आपल्या जेवणाच्या पद्धतीत थोडासा चेंज करावा, ज्याच्यामुळे त्यांना जेवणाची आवड होते. आता मल्हारला मी बाकीचं सगळं असं हेल्दी आणि घरचंच खायला शिकवलेलं आहे, त्याला बाहेरचं मी अजिबातच काही दाखवलं नाही आहे.
आप्यांसोबत मी बनवली होती खोबऱ्याची चटणी. तर खोबऱ्याच्या चटणीचा व्हिडिओ मी काय बनवलेला नाही आहे. तो जर तुम्हाला त्याची रेसिपी पाहिजे असेल तर मला कमेंट करून सांगा, मी नक्कीच तुम्हाला दाखवेन. तर इथे माझ्या नाश्त्यासाठीचे आप्पे आणि खोबऱ्याची चटणी तयार करून झालेली आहे. आता आम्ही नाश्ता करून घेतो. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट नक्कीच करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.